एक एक नेत्याच्या वरती आपण खरं तर मला चर्चा करायची आहे, कारण प्रत्येक नेत्याचं सुद्धा एक प्रकारे भवितव्य, भविष्य आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्या राजकारणामध्ये समोर दिसत आहेत. आपण अगदी अजितदादांपासून सुरुवात केली तर काय वाटतं अजितदादांचं जे राजकारण गेल्या काही काळामध्ये त्यांनी जी त्यांची इमेज बदलायचा केलेला प्रयत्न जो आहे तो त्याला सुद्धा जर का झालर द्यायची झाली तर ती IPLची दिली जाऊ शकतो? तो इंटरेस्टिंग प्रश्न विचारला ॲक्च्युली अजितदादा. ते खूप महत्त्वाचं पात्र आहे आजच्या इलेक्शनमध्ये. आपण जर बघितलं अजितदादा पिंक कलर त्यांनी जॅकेट वापरणं किंवा सर्व त्यांचं कॅम्पेन पिंक केलेलं आहे. पण तू जर आणि मी आणि सर्वांनी आपण बघितलंय अजित पवारांची इमेज ही माचो पॉलिटिशियन म्हणून आहे. त्यांनी दादागिरी करणं किंवा दादागिरीने ॲडमिनिस्ट्रेशन कंट्रोल आणणं असं माचो पॉलिटिशियन त्यांना. आणि पण त्यांनी काय केलं तो पिंक कलर आणल्यामुळे त्यांच्या कॉन्ट्राडिक्टरी त्यांच्या जो स्वभावाला तो कलर कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्याच्यामुळे तो मॅच होत नाही. म्हणजे दादांचा स्वभाव वेगळा आणि इथं वेगळा होत आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो ऑडियन्स आहे म्हणजे अजित पवारांचा जो खमका ऑडियन्स आहे किंवा अजित पवारांचा जो रगडपणा असेल किंवा ग्रामीण भागातली जी शैली असेल त्यांना आवडणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात होता. आता त्या वर्गाला फेमिनिझम टाईपचे अजित पवार ते कलर ॲक्सेप्ट करणारे अजित पवार किती आवडतील हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या इलेक्शनमध्ये डिसाईड होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट शरद पवारांना लोक का मानतात किंवा अजित पवारांना का तिकडे जास्ती मानत नाही. कारण की महाराष्ट्राने किंवा आपण जे बघितले छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहेत. पण शिवाजींनी नेहमी दिल्लीच्या विरुद्ध लढाई केली किंवा झुकले नाही. त्याच्यामुळे शरद पवार ते सरेंडर नव्हतं ते फाईट करत गेले. पण ऑन द अदर हँड अजित पवार यांनी ते सरेंडर झाले आणि ते सरेंडर झालं हे लोकांना आवडलं नाही. म्हणून त्यांची पत्नी स्वतः पडली या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. म्हणून अजित पवार स्वतः बारामतीमध्ये त्यांना स्ट्रगल करावं लागतं एका तरुण त्यांचाच पुतण्या स्वतःचा. म्हणून मला असं वाटतं ते त्यांचा स्वभाव किंवा ते पॉलिटिकल त्यांची आयडिओलॉजी जो फाउंडेशन होता यांना कॉन्ट्रडिक्टरी म्हणजे त्यांनी 200 कोटी 250 कोटी काहीतरी कुठली तरी PR एजन्सी हायर केली. पण ते एजन्सी प्रॉपरली त्यांना तसं ॲडवाईस देते किंवा त्या पद्धतीने त्यांचे पॉलिटिकलचे फाउंडेशन कसं असं तुमच्या फाउंडेशनच्या ऑपोजिट तुम्ही बिल्डिंग बांधू शकत नाही. तुमच्या फाउंडेशनच्या एक स्वरूपच तुम्हाला बिल्डिंग उभी करावी लागते. अदरवाईज त्या बिल्डिंगचं काय होतं आपण बघितलंय. म्हणून मला असं वाटतं की हे इलेक्शन त्यांचं भवितव्य ठरवणारी त्यांचं इट कॅन बी द लास्ट नेल इन द कॉफिन असं जसं आपण इंग्रजीत म्हणतो तशी सुद्धा इलेक्शन होऊ शकतं. तुम्हाला वाटतं असं कोणाला तुम्ही सगळे कोणी बोलू शकता कारण मला अजित पवारांबरोबर तुमची सगळ्यांची मतं जाणून घ्यायची. नाही पब्लिक मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची ती शॉर्ट असू नये. शरद पवार देखील राष्ट्रवादीचा जन्म राष्ट्रवादीला दिला त्यांनी आणि नंतरच्या लगेचच्या निवडणुकीत ते काँग्रेसबरोबर सोनिया गांधींच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यानंतर लगेच सत्तेमध्ये त्यांच्यासोबत बसले. तर हाही एक दाखला सूर्यवंशीजींनी दिला असता तर बरं झालं असतं. कारण दिल्लीसमोर सरेंडर शरद पवारही झाले आहेत. फक्त असं आहे की त्यांचा काळ मागचा असल्यामुळे आठवत नाही. अजित पवारांचा अलीकडचा असल्यामुळे आपल्याला ठळकपणे आठवत. हा तेवढा फरक आहे. दुसरं काही नाही. सत्तेसाठी सगळ्यांनी समझोते केलेले आहेत. एक भाग कोणी वाचलेलं नाही महाराष्ट्रामध्ये. कोणी वाचलेलं नाही. भाजपसह कोणी वाचलेलं नाही. म्हणजे शरद पवारांना ज्या क्षणाला मदत हवी आहे असं जेव्हा कळतं जेव्हा त्यांना BCCIचं अध्यक्ष बनायचं होतं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं आणि केंद्र सरकारकडे 3 मतं होती तर त्या 3 मतांसाठी त्यांनी सोनिया गांधींची पण भेट घेतल्याचे दाखलेही आपल्याकडे आहेत. म्हणजे मतं 3 असो नाहीतर 300 असो प्रश्न तो नाही आहे. जेव्हा जिंकायचंय तेव्हा पवार म्हणून म्हटलं की 23 तारखेपर्यंत कोणतंही धाडसी विधान करणं हे खूपच धोक्याचं असेल. मागच्या 5 वर्षात पूर्ण सत्ता शिवसेनेने उपभोगली त्याच्या खालोखाल राष्ट्रवादीने उपभोगली. 3.5 पावणे 4 वर्ष ते सत्तेत होते आणि सर्वात मलाईदार खाते त्यांच्याकडे होतं. अर्थ खातेही त्यांच्याकडे होतं. दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार अजित पवारच होते आणि सर्वात जास्त कामं बारामतीतच झाले. त्यामुळं माझं असं मत आहे अजित पवार आणि शरद पवार वेगळे करून चालणार नाही. भलेही महाराष्ट्राच्या राजकारणाला आता ते वेगवेगळे दिसत असले तरीही 2024चा जेव्हा निकाल येईल 23 तारखेच्या संध्याकाळी दोघं पुन्हा एकत्र झाले तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. काय वाटतं म्हणजे अजित पवारांच्या राजकारणाबद्दल संदीप? नाही मला ते काही तसं वाटत नाही. शरद पवारांच्या राजकारणाचा विचार करताना तुम्ही जेव्हा घर फोडलेलं होतो थेट बारामतीमध्ये येऊन पवारांचा मुलीचा पराभव करण्याचा एकदा आणि दोनदा प्रयत्न केला आणि हे ठरवून केलं. म्हणजे एकीकडे हीच भाजप राज ठाकरेच्या मुलासाठी समर्थन द्यायला बघते नेत्याच्या मुलाकरता आणि त्याच भाजपने पवारांच्या कन्येला पाडण्यासाठी आकाश पाताळ एक केलं. त्याच्याकरता घर पण फोडलं. बरोबर आहे. अगदी अजित पवारच्या पत्नींना उभं केलं. सगळे खेळ करून झालेले.
आता ह्या परिस्थितीमध्ये पवार भाजपशी किंवा कोणाशी पॅचअप करतील, काहीतरी चमत्कार करतील, अजित पवार आणि हे एकत्र येतील, ही शक्यता मला तरी आत्ता वाटत नाही या क्षणाला. पवारांचं एकूण राजकीय बाज, असं म्हणतात पवार हे अनप्रिडिक्टेबल आहे, हे जरी असलं तरी अस्तित्वाचा जेव्हा घाला येतो, अस्तित्वावर जेव्हा घाला घालण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेला माणूस कॉम्प्रोमाइज नाही करणार, अशी मला तरी आत्ता ती शक्यता दिसत नाही. अजितदादांचं जे राजकारण आताचं आहे, अजितदादा आणि यांनी जसं म्हटलं की कुठेतरी कदाचित तो जे रूळ आहेत ते एकमेकांना येऊन मिळतील असंही वाटतं. असं वाटतं रविकिरण मला नाही तुम्हाला? वाटत. त्यांच्यामध्ये जो कडवटपणा आलेला आहे आता सध्या, तो फारच तीव्र स्वरूपाचा आहे. जी भाषा वापरली जाते त्यावरनं मला तरी शक्यता कमी वाटते. त्या मार्ग परतीचे थोडक्यात तोडलेले आहेत असं मला वाटतं. अजित पवारांनी स्वतःच ते परतीचे दोर तोडलेले आहेत ना. ज्या प्रकारे आता तुम्ही 80 झाले, पार झाले आहेत, रिटायर व्हायला पाहिजे, कधी रिटायर होणार, इथपासून ज्या ज्या प्रकारच्या टीका केल्या होत्या मधल्या काळामध्ये शरद पवारांवरती थेट, पवारांनी उत्तर दिलेलं नसलो तरी सुद्धा पवारांनी योग्य पद्धतीने सायलेंटली त्याला ज्या पद्धतीने ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन ते घेत चाललेले आहेत. आणि काही भाषा अशी वापरली जी विरोधकांनी सुद्धा गेल्या 10-15 वर्षात वापरली नव्हती. म्हणजे एक 90 ते 95च्या दरम्यान पवारांवर जे सर्रास आरोप झाले, ते आरोपाचा पुनरुच्चार झाला परत. म्हणजे तो आरोपाचा पुनरुच्चार कुठल्याही विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी केला नव्हता. मला वाटतं हे याचं निदर्शक आहे. कुणी काय भाषा वापरायची जास्त त्याचा प्रश्न आहे, पण हे याचं निदर्शक आहे की हे कुठल्या टोकाला गेलं आहे. की जे आता वक्तव्य अजितदादांनी केलं हे सगळं ठरवून केलं जात आहे की कसं, म्हणजे या बाबतीत मला काय व्यक्तिशः त्याचा संबंध यदू जोशींनी मागाशी जो मुद्दा उपस्थित केला होता, तो आपल्या बोलण्याच्या ओघात मागे पडला. तो फार चांगला मुद्दा होता की राजकारणाचं स्वरूप जे बदललंय आणि त्यात जो व्यावसायिकपणा आलाय, प्रोफेशनल पॉलिटिक्स, त्याचा हा परिपाक आहे. पूर्वीचा काळ मी तुम्हाला सांगतो, पूर्वी नेता एखादा पक्ष बदलत असताना एकदा नव्हे 100 वेळा विचार करायचा आणि तो कार्यकर्त्यांना विचारायचा की बाबा मी पक्ष बदलू का, कारण कार्यकर्ता हे त्याचं बलस्थान होतं. आणि कार्यकर्त्यांनी जर नकार दिला की साहेब आम्ही तुमची साथ देणार नाही, आम्ही विचाराची लढाई लढणारे लोक आहोत, तर नेतासुद्धा विचार करायचा आणि सांगायचा कार्यकर्ते माझ्यासोबत येणार नाहीत, मला निवडणूक लढवणं कठीण जाईल. काय झालं कालोगामध्ये, निवडणूक लढवणं का बदललं, कार्यकर्त्याची गरजच पडेना लोकांना. म्हणजे कार्यकर्त्याला गरज आहे तर तुम्ही माझ्यासोबत या, म्हणजे कार्यकर्ता हा लाभार्थी झाला. म्हणजे नेत्यांनी कामं दिली, नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, PWD याची जी कामं द्यायला सुरुवात केली, त्यामध्ये कार्यकर्ते हे पार्ट टाईम प्रोफेशनल झाले. आणि मग काय झालं, कार्यकर्त्यांचं असा समुच्चय तयार झाला की जिकडं नेता, जो देता वही नेता, हा परवलीचा शब्द झाला. त्यामुळे कार्यकर्ते ग्रुपनी तिकडे चालले सोबत आणि नेता मग विचार नसा झाला कार्यकर्त्यांना. आणि जेव्हा नेता कार्यकर्त्याला विश्वासात घेण्याची गरज त्याला वाटत नाही, तेव्हा राजकारणाचं स्वरूप बदलतं. राजकारण प्रचंड व्यावसायिक झालं. त्याचा जो मगाशी त्यांनी रेफरन्स दिला तो अतिशय योग्य होता. आणि आज त्याची परिस्थिती अशी झाली आहे की मग व्यावसायिकपणावर तुम्हाला अवलंबून राहण्याची वेळ आली, मग एजन्सी नेमण्याची वेळ आली. सर्वेसाठी मला सर्वे करणं राजकीय नेत्यांनी, पक्षांनी एवढं हास्यास्पद वाटतं यदू, की जी लोक रात्रंदिवस जनतेशी संपर्कात असतात, कुठल्या गल्लीत काय घडलं तुम्हाला 5 मिनिटात कळतं. फोन येतो कार्यकर्त्याचा की साहेब इथे गडबड झाली आहे, आपल्याला इथं काहीतरी करावं लागणार आहे, भूमिका घ्यावी लागणार आहे. तिथं तुम्ही सर्वेची एजन्सी नेमून विचारता की इथं कुणाला मतं जास्त पडतील. याच्यासारखा जोक नाही लोकशाहीमध्ये. मला वाटतं माझा 100% या गोष्टीला सर्वेची आवश्यकता हास्यास्पद आहे. वाटते अशा प्रकारे. अभिजितचा धंदा बंद नाही, मधल्या काळात ज्या गोष्टी बदलल्या त्याला अनुषंगून मी सांगतो. एक तर नेते इतक्या वेगाने पक्ष बदलायला लागलेत की त्यांचा मूळ कार्यकर्ता राहिलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती बदलली आहे, नेता, कार्यकर्ता आणि मतदार सगळे संभ्रमात आहेत. ही महाराष्ट्राची परिस्थिती. आणि दुसरं, नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये अंतर आलेलं आहे. भलेही नेता मोबाईलवर बोलत असेल, परंतु तो भेटतो का, काच खाली करून तो संवाद साधतो का, असं राहिलेलं नाही आहे. आणि काही अर्थी एक 10, 12, 15 वर्षापूर्वी ती गोष्ट बरोबर होती की नेत्यांचा थेट संपर्क असायचा, त्यांना माहिती असायचं. आता नवीन पिढीत माहीतच नसतं. जी पिढी आता 30शी आणि 40शी मध्ये आहेत आणि नेत्यांची मुलं राजकारणात आली, ते किती फिरतात, तो किती कुठल्या मतदारसंघात जातात, कुठले कार्यक्रम करतात, हे जर पाहिलं तर राजकारणाचं प्रोफेशनलिझम झालंय किंवा प्रोफेशनलिझम आलं हे मान्यच आहे. परंतु राजकारण्यांनी त्याचं कंत्राटीकरण केलेलं आहे, कंत्राट देऊन दिलेलं आहे. अगदी बरोबर. आता मंदार, आपण जर मुंबईकडून ठाण्याकडे जायला लागलो किंवा नाशिककडे जायला लागलो तर रस्त्यांवर लागणारे जे होर्डिंग्स आहेत, हे कोण लावतं? कधी काळी ते होर्डिंग्स, फ्लेक्स कार्यकर्ते लावत होते, शिवसैनिक होते, भाजपचे कार्यकर्ते होते, मनसेचे होते. आता असं होत नाही. आता नेत्यांचे वाढदिवस किंवा नेत्यांच्या ज्या काही सभा आहेत त्यांचे होर्डिंग्स हे एका एजन्सीला सांगितलं जातं. इतकंच कशाला, पण आपण त्या कार्यक्रमाला गेलो की तिथे ते बाउन्सर असतात, निळे कपडे घातलेले. ते कुठून आणले जातात, कोण असतं? बरं, आज प्रत्येक नेता कार्यक्रम करतो
तो हा म्हणजे अगदी शिवसेना असेल, मनसे असेल किंवा काय, या सगळ्यांचे कार्यक्रम एका धाटणीचे झालेले आहेत. म्हणजे मग त्याच पद्धतीचा स्टेज, तोच काळा कपडा. त्याला एकच शब्द, इव्हेंट मॅनेजमेंट झालं. नाही म्हणजे आणि सगळंच इव्हेंट आहे ना, हे नेत्यांनी आत्ता एजन्स्यांच्या हाती दिलेलं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, काही ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा एका खूप मोठ्या IPS अधिकाऱ्यांनी एक मला मेसेज पाठवला की आणि मग ते किती जागा जिंकतील. तर आता पोलिसांकडे असलेलं नेटवर्क आणि मग त्यांनी मला विचारलं की काय वाटतं. मी त्यांना सांगितलेल्या जागांमध्ये 400 पारचा वादा बोलत होते, पण प्रत्यक्षात असा एकही फोन मला नाही आला किंवा इथे कोणाला आला की मला माहित नाही. या सर्वे करण्यात ते कोणाला फोन करतात आणि कोणाकडून माहिती घेतात हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. एका आत्ता राज्याच्या महत्त्वाच्या नेत्याकडे एक नवी मुंबईतली एजन्सी काम करते आणि तिच्याकडे किती लोक काम करतायत असा एक प्रश्न तिथे विचारला गेला. तर 1,500 लोक काम करतायत असं सांगितलं गेलं. आता ही 1,500 लोक काम करत असतील तर ते आकडे आणि सगळ्या गोष्टी किती बिनचूक असायला हव्यात. पण असं कधीही काही झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो की आत्ता महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या नेत्यांकडे ज्या 2 एजन्सी आहेत, या निवडणुकांच्या निकालांनंतर त्यांना त्या बंगल्याची दारं जर उघडली ना तर आपण पुन्हा असा एक शो करूया.